आता सध्या आंब्याचा सीझन चालू झाला आहे. मग आंब्याचा सीझन चालू झालं की आंब्याचा शिरा तर हा एकदा झालाच पाहिजे. चला तर मग अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आपण तयार करूयात. त्यासाठी ना कढईमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा. सुरुवातीला 2-3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हा कोरडाच भाजून घ्यायचा. तोपर्यंत एकीकडे ना दुसऱ्या भांड्यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध गरम करायला ठेवायचं. शिऱ्यासाठी नेहमी गरम दूध आणि पाण्याचाच वापर करायचा. 1-2 मिनटं झालेली आहे बघा रवा भाजून. आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटी मेल्ट केलेलं साजूक तूप टाकायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची. आता लो फ्लेमवर खमंग असा हा गोल्डन रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याला छान गोल्डन रंग आला आहे. आता यामध्ये जे दूध आणि पाणी आपण गरम केलेलं आहे ते थोडं थोडं करत टाकायचं, नाही तर हातावर येण्याची शक्यता असते. दूध पाणी टाकलं की पुन्हा आहे ना यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटाची वाफ काढायची आहे. तोपर्यंत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलोसुद्धा तुम्ही करू शकतात. आता 1 वाटी यामध्ये साखर टाकायची. प्रमाणासाठी घरातली कुठलीही वाटी किंवा एखादं भांडं तुम्ही सेट करून घेऊ शकतात. साखर टाकल्यावर मिक्स करायची, झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस टाकायचा आहे. तर या आंब्याचा रस करताना साखर किंवा पाणी, दुधाचा वापर करायचा नाही. घट्टसर असा हा आंब्याचा रस टाकायचा आहे. 2-3 वेलदोडे कुटून मी यामध्ये ॲड केले आहे. याला छान मिक्स करायचं. आंब्याचा रस यामध्ये मिक्स झाला ना तर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटाची वाफ काढून आपला रसरशीत आंब्याचा शिरा रेडी झाला आहे. तुम्हीसुद्धा करून बघा.